आपण आत्ता पाहतात 1500 वर्षांपूर्वीचा इतिहास. पण इकडे असणाऱ्या प्राचीन शिवकालीन मूर्त्या नेमक्या तोडल्या तरी कोणी? तर बघूया व्हिडिओमध्ये, कंटिन्यू राहा. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. आपण आत्ता आहोत वाशीच्या रेल्वे ब्रिजवर. तर आपण आत्ता जात आहोत एलिफंटा केव्स बघण्यासाठी. तर एलिफंटा केव्सला जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गेटवे ऑफ इंडियाजवळ जावं लागतं. तर गेटवे ऑफ इंडियाजवळ जाण्यासाठी तिथे असणारं जवळचं स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर हे स्टेशन रेल्वेच्या सेंट्रल लाईनमधलं सर्वात शेवटचं स्टेशन आहे. तर पुढचा प्रवास कसा असणार आहे ते बघूया आपण पुढे. कंटिन्यू राहा. तर आता आपण आलो आहोत मुंबईतील सर्वात शेवटचं आणि मोठं स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर आपल्याला स्टेशनच्या लेफ्ट साईडला बाहेर पडावं लागतं. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर समोरच बस स्टॉप आहे. तर इकडून गेटवेला जाण्यासाठी बसेस भेटतात. तर बस नंबर 116 ही गेटवेपर्यंत जाते. या बसचं तिकीट 12 रुपये आहे. बसमधून खाली उतरल्यानंतर एक्झॅक्टली अपोजिट साईडला हे तिकीट काउंटर आहे. तर या इकडून आपल्याला अलिबाग आणि एलिफंटा केव्स दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी तिकीट्स भेटतात. तर ह्या तिकीट काउंटरवर फक्त कॅश ॲक्सेप्ट केली जाते. तर एलिफंटा केव्सला जाण्यासाठी फेरीजचं तिकीट होतं 290 रुपीज पर पर्सन. हे तिकीट रिटर्न तिकीट आहे. तर आत्ता आपण पाहत आहोत मुंबईचं शेवटचं टोक म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया आणि याच्या समोरच आहे ताज हॉटेल. पुढचा प्रवास हा आपला बोटीने असणार आहे. तर गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच इकडून एलिफंटा केव्सला जाणाऱ्या फेरी सुटतात. तर चला मग पुढचा प्रवास बघू. तिकिटावर मेन्शन केल्याप्रमाणे ही आमची डिलक्स फेरी होती. पण हिला डिलक्स म्हणावी तरी कशी? डिलक्स फेरी की डिलक्स बोट की डिलक्स चप्पू? कारण की सगळ्यांनाच जवळपास प्लास्टिकच्या तुटलेल्या खुर्च्या दिल्या होत्या बसायला. गेटवे ऑफ इंडियापासून ते एलिफंटा आयलँड असा हा 1 तासाचा प्रवास होता. पण प्रवास हा छान होता. या बोटीमध्ये प्रवाशांना खाण्यापिण्यासाठी एक छोटंसं असं दुकान होतं. ह्या एलिफंटा केव्सकडे जातानाच्या 1 तासाच्या प्रवासामध्ये समुद्रामध्ये आजूबाजूला खूप लहान मोठी अशी जहाजं दिसत होती. हा ऑइल टँकर खूपच मोठा होता, खूपच विशाल. जसं जसं एलिफंटा आयलँड जवळ येत होतं तशी तशी एक्साइटमेंट वाढत होती. कारण की हा माझा प्रवास पहिल्यांदा होत होता. आणि फायनली आयलँडवर पोचलो. इकडे येताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे मोबाईलला रेंज येत जात राहते, त्यामुळे ऑनलाईन पेमेंट शक्य होत नाही.
त्यामुळं कॅश कॅरी करत जावा. हा तिकीट काउंटरच्या इथे जी एलिफंटाची जी मिनी ट्रेन आहे, जिला टॉय ट्रेन असेही म्हणतात, तिची तिकीट भेटते आणि या तिकिटाची कॉस्ट 18 रुपये आहे आणि हे तिकीट रिटर्न तिकीट आहे. ह्या टॉय ट्रेनचं जे डिस्टन्स आहे ते हार्डली 500 मीटर इतकं आहे. तर ज्याला कुणाला चालत जायचं आहे त्याने चालत पण जाऊ शकता. ह्या मिनी ट्रेनचा प्रवास हा 3 ते 4 मिनिटाचाच होता, पण छान होता. ह्या टॉय ट्रेनमधून उतरल्यानंतर पुढचा प्रवास हा चालत आहे. पुढे चालत जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विविध प्रकारची अशी दुकानं लागलेली आहेत. तर या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या अशा हँडमेड आणि हँडक्राफ्टेड अशा वस्तू विकत भेटत आहेत. पर्सनली मला ही हँडमेड अशी बाईक खूप आवडली, जिची प्राईस 1000 ते 1700 रुपये अशी होती. आणि अजून बऱ्याच अशा शोपीस अशा वस्तू इथे विकत भेटत होत्या. एलिफंटा केव्ज या मुख्यतः घारापुरी ग्रामपंचायतमध्ये येतात. तर ते पर्यटकांकडून 5 रुपये प्रत्येकी असे फीस आकारतात. ह्या ज्या खुर्च्या तुम्ही पाहत आहात ह्या त्यांच्यासाठी आहेत, ज्यांना वरती चढणं शक्य नाही तर त्यांना वरती उचलून नेलं जातं. त्या बदल्यात त्यांच्याकडून 1500 ते 2000 रुपये असे घेतले जातात. टोटल इथे 120 पायऱ्या चढाव्या लागतात. वरती जात असताना रस्त्याच्या कडेला एका शॉपमध्ये झाडाच्या पानांवर अप्रतिम अशी चित्र काढलेली होती. ती खरंच खूप भारी होती. इकडे असणाऱ्या वास्तुकला आणि शिल्पकलेचे जतन करण्यासाठी युनेस्कोने एक जवळपास 40 वर्षापूर्वी या लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
तर ह्या एंट्री पॉईंटजवळ आत जाण्याकरता एक एंट्री तिकीट घ्यावी लागते. ती भारतीय नागरिकांकरता 40 रुपये तर परदेशी नागरिकांकरता 600 रुपये आहे. ह्या एलिफंटा आयलँडवर एकूण 7 लेण्या बघायला मिळतात. तर त्यामध्ये 5 हिंदू लेण्या आणि 2 बौद्ध लेण्या आहेत. आता आपण पाहत आहोत लेणी नंबर 1 म्हणजेच मुख्य गुहा. ही सर्वात मोठी गुहा असून ती 90 फूट चौकोनी आहे आणि या गुहेत अनेक भव्य खांब आणि अनेक कोरीव शिल्प आहेत. तसेच या गुहेमध्ये आपल्याला भगवान शिवाचे नटराज रूप, तसेच शिव-पार्वती विवाह, तसेच रावणाने कैलास पर्वत हलवल्याचे दृश्य आणि अर्धनारीश्वर यांसारखी विस्मयकारक शिल्पे आपल्याला बघायला मिळतात. खरं तर 15व्या शतकात इथे पोर्तुगीजांनी या बेटावर ताबा मिळवला होता. तेव्हा त्यांनी इथल्या बरेच शिल्प आणि मूर्त्या ह्या तोडल्या होत्या, कारण त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. आता आपण पाहणार आहोत इथलं मुख्य आकर्षण म्हणजेच त्रिमूर्ती. बरोबर गुहेच्या मध्यभागी आणि 20 फूट उंच असं हे शिल्प, जे ब्रह्मा, विष्णू, महेश असल्याचं असं समजले जाते. इकडे लेण्यांच्या सराउंडिंगला असणारा बाहेरचा परिसर हा स्वच्छ, शांत आणि मनाला एक वेगळाच आनंद देणारा होता. इकडच्या सर्व लेण्या ह्या बेसॉल्ट खडकामध्ये कोरलेल्या आहेत. हा बेसॉल्ट खडक दगड या प्रकारामध्ये सर्वात मजबूत असतो आणि म्हणून वर्षानुवर्षे ह्या लेण्या जशाच्या तशा इथे आहेत. इकडे असं म्हटलं जातं की जेव्हा 15व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी या बेटावर ताबा मिळवला होता, तेव्हा त्यांनी इथल्या काही लेण्या पाडण्याचा प्रयत्न केला. काही खांब पाडले होते, परंतु त्या लेण्या जशाच्या तशा उभ्या होत्या. नंतर ते भारतीय पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार यांनी ते खांब परत बनवले. इकडे होती सर्वात शेवटची गुहा. पडझड झाल्या कारणाने ही गुहा खंडित करण्यात आली होती. इकडे जर तुम्ही खाण्यापिण्याच्या काही गोष्टी आणत असाल तर सावध राहा यांच्यापासून. हे बॅगही ओढायला कमी करत नाही. सगळं पाहून झाल्यानंतर आपण चाललो होतो कॅनॉन हिलवर. आणि कॅनॉन हिलवर जाण्यासाठी असा काहीसा रस्ता पार करावा लागतो. वरती हिलवर जाणारा रस्ता एकदम शांत आणि सामसूम आहे. इकडे रातकिड्यांचाही आवाज ऐकू येतो.
आता आपण जे पाहत आहोत ते आहे फेरी स्टेशन, म्हणजे एलिफंटावर येण्यासाठी ह्याच पॉईंटवर उतरावे लागते. कॅनन हिलवर येण्याचं मुख्य आकर्षण म्हणजे ह्या कॅनन म्हणजेच तोफा. इकडे एकूण 2 तोफा आहेत, त्यातली ही पहिली तोफ. या तोफा या डोंगरावरच्या सगळ्यात उंच टोकाला आहेत. इकडून या बेटाच्या चारही बाजूला आलेल्या शत्रूवर हल्ला चढवता यावा म्हणून या इकडे ठेवण्यात आल्या होत्या. इकडची तोफ पाहून झाल्यानंतर आपण जात आहोत दुसरी तोफ पाहण्यासाठी. तर तिकडे जाण्यासाठी इकडून 5 मिनिटे लागतात. तर ही आहे इकडची दुसरी तोफ. या दोनही तोफांना बेटावर अशा पद्धतीनं बसवण्यात आलं होतं की ते चारही बाजूला फिरवता येत होत्या. एक गोष्ट अशी की एलिफंटा बेटावरून गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारी शेवटची बोट संध्याकाळी साधारणपणे 5:30 वाजता निघते. तर सर्वांनी वेळेच्या अगोदर निघण्याचा प्रयत्न करावा, कारण की रात्रीच्या वेळी कोणत्याही पर्यटकांना बेटावर राहण्याची परवानगी नाही. तर अशा पद्धतीने आमचा परतीचा प्रवास चालू झाला.